बरोबर. त्यांचा सिग्नल जनरेट झालेला आहे. या कॅन्डलच्या ब्रेकआउटला या कॅन्डलच्या खाली एक कॅन्डल सस्टेन झाली की मग पुन्हा आपल्याला एंट्री करून चालता येतं. आता सुद्धा आपल्याला जर समजा ऑप्शन घ्यायचाच असेल तर आपल्याला काय करायचं असतं, सरळ सरळ ऑप्शन चेन ओपन करायची. 230 रुपयाच्या पुढे जो ऑप्शन चाललाय त्या ऑप्शन मध्ये एंट्री करायची. पण ब्रेकआउटला या कॅन्डलच्या खाली आपली कॅन्डल सस्टेन झाली पाहिजे, तर आपल्याला एंट्री करायची, तर हा सिग्नल आपला व्हॅलिड होणार आहे. तोपर्यंत व्हॅलिड नाही आहे हा सिग्नल. तर या ठिकाणी मी पाया घेतोय आता 24,800चा पुट 224 रुपये आता चालू आहे. ज्यावेळेस या येलो लाईनच्या खाली येईल त्यावेळेस मी एंट्री करणार. बट 240 माझ्या ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. 40 स्टॉप लॉस लावून ठेवायचा. गुड 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 गुड. कमॉन. 281 280 तरी टार्गेट लावून ठेवतोय. तर 280 ला मी आता एक लॉट माझा बुक करणार आणि एक लॉट आता ऑन लावणार. एसे माझा संपलाय, मी ऑन वर राहणार. माझा एक लॉट एक्झिट झालाय आणि इथून पुढे आता जोपर्यंत चाललेला आहे तोपर्यंत चालणार. आपले टार्गेट अचीव झाले. एक तर 40 पॉईंट द्या किंवा 40 पॉईंट घ्या. 40 पॉईंटचं पहिलं टार्गेट आपलं मिळालेलं आहे. तेव्हा आता माझा दुसरा जो लॉट आहे तो ऑन लावूनच मी सोडून देणार आहे. आपली झूम मीटिंग सुद्धा वेळ संपत आली. युट्यूबवर आपल्या व्हिडिओजला लाईक आणि सबस्क्राईब करत जा. असे अजून चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी आणता येतील.